राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे। राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात। खून, हाणामाऱ्या, गोळीबार अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झालेत। गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू आहेत। अशातच आता बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 2 ने तिघांना अटक केली। त्यांच्याकडून 4 पिस्तूल आणि 5 कारतुसे जप्त केली आहेत। अटक केलेले आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। ही कारवाई 12 नोव्हेंबरला दुपारी बोडकेवाडी फाटा हिंजवडी मान रोडवर करण्यात आली आहे। अटक केलेल्या आरोपींपैकी एकाचे शरद मोहोळ टोळीशी कनेक्शन असल्याची माहिती मिळत आहे। प्रवीण गुंडेश्वर अंकुश वय 21 राहणार कात्रज पुणे, विकी दीपक चव्हाण वय 20 हिंजवडी फेज 2 पुणे, रोहित फुलचंद भालशंकर वय 22 जाधवनगर वडगाव बुद्रुक पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर राणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावारकर, अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, दीपक खरात, सहाय्यक उपनिरीक्षक संजय गवारे, प्रवीण दळे, नितीन ढोरजे, कुणाल शिंदे, तुषार शेटे, मोहम्मद गौस, नदाब भाऊसाहेब राठोड, विक्रम कुदळ, बाबा चव्हाण, अली शेख, कृष्णा शितोळे, प्रशांत सैद, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, रवी पवार, धनंजय जाधव यांच्या पथकाने केली आहे।